मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, एखादी व्यक्ती आपल्या विरोधात बोलते. अशा वेळी काय करावे? एखादी व्यक्ती जेव्हाही आपल्या विरोधात बोलते, तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीचा राग येतो. आपल्याला वाटते की त्या व्यक्तीला लगेच आपण प्रत्युत्तर दिले पाहिजे. मित्रांनो, असा जर विचार येत असेल तर या ठिकाणी आपण थांबले पाहिजे. थोडा विचार केला पाहिजे की असे प्रत्युत्तर रागाने देऊन आपल्याला काय मिळणार आहे? नक्कीच नाही. आपण उत्तर देऊ तर आपल्याला अशांतता मिळेल, अस्वस्थपणा मिळेल. आपल्याला चांगले भाव, चांगले तरंग मिळणार नक्कीच नाही. म्हणून अशा वेळी समजून घेतले पाहिजे की आपण शांत असले पाहिजे. जेव्हा शांत आपण राहू तेव्हा चांगला विचार करू शकू. आपण त्या व्यक्तीबाबत असेच म्हणू की समोरचा व्यक्ती आपल्या विरोधात जात आहे, तर आपल्याला त्या ठिकाणी त्याचा राग करण्याची, त्याला द्वेष करण्याची गरज नाही. कारण मित्रांनो, हे आपल्याकडून होणारे वाईट कर्म बनेल. मग अशा ठिकाणी काय केले पाहिजे? तर अशा ठिकाणी आपण शांत राहिले पाहिजे, स्थिर राहिले पाहिजे, चूप राहिले पाहिजे. हेच त्याच्यावरचे उत्तर आहे. मित्रांनो, समोरच्या व्यक्तीला त्याची शिक्षा मिळेल, ती वेळेवरच मिळेल. पण यासाठी आपल्याला वाईट कर्म करण्याची गरज नाही. आपल्याला आणखी सहन करण्याची गरज आहे. कारण यातूनच आपण खूप चांगले बनणार आहोत. कारण हीच आपली परीक्षा आहे आणि ही परीक्षा आपण चांगली उत्तीर्ण करू शकलो वेळ पाळण्यातून, चूप राहण्यातून, शांत राहण्यातून, सहन करण्यातून, तर नक्कीच समोरच्या व्यक्तीला त्याची शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि आपले जीवनामध्ये चांगले कर्म झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून उचित वेळेची वाट पाहणे हे खूप चांगले आहे. हे विचार, ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपल्याला खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.